काही भागामध्ये मित्रांनो टोमॅटो लागवड चालू झाली फेब्रुवारी महिन्यामधली. तर लागवड चालू असताना आपल्याला काय काळजी घ्यायची मित्रांनो, ज्यावेळेस आपण रोपं लावत असतो त्यावेळेस अशा प्रकारे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, पुढं एक जणाने असं एका लाकडाने किंवा कशाच्या तरी साह्याने बोळ पाडायची आणि त्या बोळामध्ये टोमॅटोची रोपं लागवड करायची मित्रांनो. याने काय होतं असतं, डायरेक्ट आपण जर टोमॅटोची चिखलामध्ये डायरेक्ट रोपं खवाय गेलो किंवा रोपं लावाय गेलो तर जे त्याला कोकोपीट असतं किंवा मुळ्या तुटण्याचं जास्त प्रमाण असतं. त्याच्यामुळं लाकडाने किंवा कशाच्या तरी साह्याने आपण सुरुवातीला होल पाडायचं आणि होल पाडल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त रोप सोडायचं आणि वरती परतून बुजवून घ्यायचं. ज्यावेळेस आपण रोपं आणत असतो त्यावेळेस मित्रांनो रोपं पण कशा प्रकारे नर्सरीतून घेत असतो, ती रोपं घेत असताना ते रोपांचे अगोदर आपण बघितलं पाहिजे की रोपं किती तारखेला तयार झाल्यात किंवा किती दिवसापूर्वी आहेत. ज्यावेळेस आपल्या घरी रोपं पोहोचणार आहेत ती रोपं तयार किती तारखेला झालेली ती, म्हणजे नर्सरीमध्ये ती रोपं टाकल्यापासून किती दिवस आत्तापर्यंत झाल्यात, ज्यावेळेस तुमच्या घरापर्यंत ती रोप येतं तो त्या दिवसापर्यंत किती दिवसाची रोपं तयार झालेत हे अगोदर आपण बघून घेतलं पाहिजे मित्रांनो. कशासाठी बघून घेतलं पाहिजे तर ती रोपाची कालावधी असतो जास्तीत जास्त 31 दिवस. 31 दिवसापर्यंत जर लावलं तर ते चांगलं लवकरात लवकर फुटवा करून रोप चांगल्या प्रकारे येऊ शकतं. आणि जर 31 ते 35 दिवसांच्या जर पुढे गेलं, 31 ते 35 दिवसांच्या पुढं जर गेलं तर ते रोप मित्रांनो म्हणजे त्याला आपण म्हणतो दिशा पुरवतं रोप किंवा ते रोप वाढलं जातं, असं एक शेवरीगत वाढलं जातं, त्यामुळे वार आलं की ते खाली पडतं. म्हणजे मित्रांनो ते रोप येतं, परंतु चांगली बेस्ट लागवड करायची म्हटली तर आपल्याला 31 ते 35 दिवसांच्या आतमधल्या रोपांची लागवड करायची आणि तेच नर्सरीमधून आणायचं. आता जे आपण रोपं बघतो मित्रांनो ते म्हणजे 31 दिवसाच्या पुढे गेलेली रोपं आहेत. कशासाठी ती पुढे गेल्यात, फेब्रुवारी महिन्यामध्ये लागवड आहे, त्यांना रोपं मिळत नव्हती. हे जे लागवड करताय त्यांना रोपं म्हणजे नर्सरीमध्ये लवकर मिळत नव्हती, कारण की बुकिंग कमी प्रमाणात होतं, त्याच्यामुळं रोपं मिळत नव्हती. आणि रोपं मिळाल्यानंतर बेड ही करायला जास्त अवधी गेलेला त्यांचं. ज्यावेळेस रोपं आले त्यावेळेस त्यांचं काहीच नियोजन नव्हतं. तर अशा प्रकारे लागवड करा मित्रांनो. ह्या ज्यावेळेस आणि महत्त्वाचं म्हणजे बेड तयार करत असताना बेडमध्ये आपल्याला कुठलं खाद्य टाकायचं आहे हे आपण बघू शकता, रोपाची क्वालिटी किंवा कुठलं बेडमध्ये खाद्य टाकायचं आहे. तर सुरुवातीला कच्चं बेड करून घ्यायचं. कच्चं बेड करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला शेणखत भरायचं आहे आणि होता होईल तेवढं फेब्रुवारी लागवडीला कोंबड खत टाकूच नका मित्रांनो, मी तर असं म्हणतो आहे. कारण की कोंबड खताने काय होत असतं, माल टेम्परेचरमध्ये जात असतो आणि म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासूनच आपल्याला उष्णतेचं जास्त प्रमाण लागायला सुरुवात होत असतं. त्याच्यामुळं जसं पुढं जाईल तशी उष्णता जर जास्त चालू झाली तर पुढं अडचण येऊ नये आपल्याला. म्हणून मी म्हणतो फेब्रुवारी महिन्यामध्ये टाकू नका कोंबड खत. काय टाकायचं आहे ते तुम्हाला, जिथं तुम्ही कोंबड खताच्या आपलं शेणखत जिथं तुम्ही एक टेलर टाकणार आहे बेडवरती, तर तिथं 1.5 टेलर टाका. कोंबड खताचं जे तुम्ही खत घेणार आहे विकत, त्याच्या जागेवर शेणखतच आणखीन घ्या आणि शेणखतच टाका. कारण की कोंबड खताचा तात्पुरता रिझल्ट असतो, शेणखताचं कायमस्वरूपी तुम्हाला रिझल्ट मित्रांनो चांगल्या प्रकारे मिळून जातो. तर आणि दुसरं म्हणजे बेसल डोस आपण जे भरणार आहे त्यावेळेस 10-26 एक त्याच्यामध्ये भरा. 15-15ची एक बॅग टाका. जास्त नका खर्च करू, कारण की शेणखतामध्ये सगळे घटक असतात. त्यामुळं तुम्ही 10-26 आणि 15-15ची जर बॅग टाकली आणि त्याच्या म्हणजे ह्या 10-26 आणि 15-15मध्ये एक तुम्ही ती घ्या सल्फरची बॅग. सल्फरची बॅगाने काय होत असतं, उष्णतेचे जास्त टेम्परेचर लागत नाही. म्हणजे उष्णता जास्त जे काय आपलं रोप आहे ह्याला ते करत असतं, चांगल्या प्रकारे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती रोपाची वाढवत असतं. त्यासाठी तुम्ही हे करून घ्या, सल्फरची एक बॅग टाका त्याच्यामध्ये आणि झिंक पण टाकून घ्या. झिंक सल्फर टाकलं म्हणजे तुम्हाला मायक्रोन्यूटन थोड्या प्रमाणात मिळून जाते. बाकीचा काय जास्त खर्च करत बसू नका. शेणखत, झिंक 15-15 आणि 10-26ची एक बॅग टाकून द्या. अशा प्रकारे बेड करून घ्या आणि परतून हे टाकलं की नंतर कच्चा बेडमध्ये हे टाकल्यानंतर परतून पक्का बेड तयार करून घ्या. पक्का बेड तयार केल्यानंतर एक दिवस त्याच्यावर पाणी सोडा. पाणी सोडून झाल्यानंतर मग दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी लागवड करा रोपांची. ज्या दिवशी पाणी सोडणार आहे तुम्ही, आज पाणी सोडणार आहे म्हणजे आजच लगेच लागवड करू नका. ज्या दिवशी पाणी सोडलं तिथून पुढं 3 ते 4 दिवसांनी
रोपाची लागवड करा, जेणेकरून जे काय एक दिवस जमिनीतील पाणी सोडल्यानंतर जी काय उष्णता असते ती उष्णता निघून जाईल आणि धग कमी प्रमाणात तयार होईल आणि रोपं पण चांगल्या प्रकारे आपली येईल किंवा पांढरी मुळी पण चांगले प्रकारे वाढेल. महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये पांढरी मुळी वाढण्यासाठी घरच्या घरी स्लरी कशी तयार करायची, ही स्लरी आजपर्यंत तुम्ही कधीच बघितली नसेल किंवा ऐकली पण नसेल, अशा प्रकारची स्लरी सांगणार आहे मित्रांनो. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुढला व्हिडिओ आपल्याला स्लरीबद्दलच बघायचा आहे, कशा प्रकारे घरच्या घरी आपण मिळवू शकतो. आणि जी तुम्ही रासायनिक पद्धतीची स्लरी आणतात, रासायनिक पद्धतीशिवाय कुठलंच येत नाही आजपर्यंत धान मित्रांनो, परंतु ही स्लरी तुम्हाला रासायनिक औषधापेक्षा, रासायनिक हेमिक ॲसिडपेक्षा जी काय स्लरी मी सांगणार आहे ते तुम्हाला 100% रिझल्ट देणार आहे. अशा प्रकारची स्लरीबद्दल आपण व्हिडिओ तयार करणार आहे पुढल्या व्हिडिओमध्ये.